नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अकस्मात मराठी हॉरर स्टोरीज या चॅनलवर. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अद्भुत, अलौकिक आणि रहस्यमय अशी कथा घेऊन आली आहे. आजची कथा ही सत्य घटनेवर आधारित असून आपल्या चॅनलच्याच एका सबस्क्रायबरचा हा अनुभव आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन थरारक सत्य घटनेवर आधारित कथांचे, अनुभवांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. मंडळी, तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का, जेव्हा तुम्हाला वाटलं की कोणीतरी तुमच्या जवळ आहे पण प्रत्यक्षात तिथे कोणीच नाही? कधीकधी काही गोष्टी आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो, पण आपलं मन ते मान्य करायला तयार होत नाही. त्या दिवशी मीही असंच काहीतरी अनुभवलं आणि आजही तो दिवस मला तसाच्या तसा आठवतो. मी रोज पहाटे फिरायला जातो. लोकांची गर्दी नको म्हणून लवकरच निघतो. त्या दिवशी सुद्धा मी असंच फिरायला जायचं ठरवलं, पण काहीतरी वेगळं वाटत होतं. मी मागचे काही दिवस बाहेरगावी गेलो होतो. 4-5 दिवस प्रवासातच गेल्यामुळे शरीर जड झालं होतं. काल रात्रीच परत आलो, पण शांत झोप लागली नाही. काहीतरी विचित्र अस्वस्थता जाणवत होती. शरीर पण थकलं होतं, पण मन मात्र बेचैन होतं. नेहमीप्रमाणे पहाटे फिरायला जायचं असं ठरवून मी उठलो. घरच्यांना उठायच्या आधी मला ती शांतता अनुभवायला खूप आवडतं. सकाळी उठलो, बायकोने गरम गरम चहा दिला. नंतर ती दरवाजात उभी राहून नेहमीप्रमाणे काहीतरी बोलत होती, पण माझं तिच्याकडे लक्ष नव्हतं. मी जिन्यातून खाली उतरत होतो आणि अचानक जिन्यात समोरच कोणीतरी उभं दिसलं, अगदी माझ्याच वाटेत. पहिल्या नजरेला काही कळलं नाही. अंधारात फक्त एक सावली दिसत होती, पण जसं जसं मी खाली उतरत गेलो तसं तसं त्या आकृतीचं रूप स्पष्ट व्हायला लागलं. सफेद कपडे घातलेली ती व्यक्ती माझ्याकडे एकटक बघत होती. ती हलतही नव्हती आणि काही बोलतही नव्हती, बस नुसतीच उभी होती. क्षणभर मला असं वाटलं की माझ्या शरीरातली शक्तीच निघून गेली आहे. पाय हलवायची ताकदच नव्हती. मी थोडं लक्षपूर्वक पाहिलं तर तो माझाच मित्र विकास होता, जो आमच्या बिल्डिंगमध्येच वर राहायचा. तो नेहमी हसतमुख असायचा. बोलता बोलता खूप गप्पा मारायच्या, पण आज त्याचा चेहरा वेगळाच वाटत होता. तो फक्त मला एकटक बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही भाव नव्हता. मी थोडं भानावर येत विचारलं, अरे मध्ये का उभा राहिलास, बाजूला हो ना. पण त्यावर त्याचं कुठलंच उत्तर आलं नाही. माझ्या बोलण्यावर त्याने कुठलाच प्रतिसाद केला नाही. तो तिकडे तसाच उभा राहिला, स्थिर, निर्विकार, थंडगार डोळ्यांनी. ते पाहून माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. मी हातातली काठी घट्ट पकडली. ती नेहमी माझ्या बरोबर असते. पहाटे कुत्रे मागे लागले तर उपयोगी पडते. त्याच क्षणी मला काही सुचलंच नाही. माझ्या शरीरातलं भीतीचं कंप थोडं बाजूला सारत मी काठी हलकेच त्याला बाजूला करण्यासाठी पुढे केली, पण ती काठी त्याच्यातून आरपार गेली. क्षणभर माझ्या डोक्यात कसलाच विचार येईना. हृदयाचे ठोके वाढले. मी फक्त एका गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नव्हतो. माझ्यासमोर उभा असलेला विकास, तो जिवंत नव्हता. मी पटकन मागे हटलो आणि त्याच वेळी त्या सफेद कपड्यातील आकृतीने हळूहळू जिन्यावर वर चढायला सुरुवात केली. त्याच्या हालचालीत काहीतरी वेगळं होतं. तो चालत नव्हता, तर हवेत तरंगत पुढे सरकत होता. त्याचे कपडे मंद वाऱ्यात हलत होते, पण त्याचे पाय जमिनीला टेकलेले नव्हते. हे सगळं खूप
भयानक होतं. माझ्या अंगातली शेवटची शक्ती एकवटून मी मागे वळलो आणि जोरात बायकोला ओरडलो, दार घट्ट बंद कर, आत जा आधी, आत जा. दार बंद झाल्याचा आवाज आला. त्या आकृतीने हळूहळू मान वळवली आणि मला एकदा पाहिलं. तो थंड निर्विकार चेहरा आणि डोळे. त्या काळोखातून ते डोळे मला स्पष्ट दिसत होते. जसं तो जिन्याच्या वरच्या टप्प्यावर पोचला तसे तो त्या अंधारात गायब झाला. मी तिथे उभा राहिलो. श्वास घ्यायलाही मला भीती वाटत होती. मी किती वेळ तिथेच थरारून उभं होतो मला माहीत नाही, पण बाहेर पडलो आणि वाटेत एका बाकावर बसून विचार करत बसलो. सकाळ होत आली होती. थोड्या वेळाने माझा अजून एक मित्र आला. त्याने सहज विचारलं, चहा घेणार का? मी कसाबसा होकार दिला. तो म्हणाला, अरे तुला कालची बातमी समजली नाही का? मी चमकलो. काय झालं? तो म्हणाला, आपल्या इमारतीच्या वर राहणारा विकास काल रात्री वारला रे. मी सुन्न झालो. काय? हो, हॉस्पिटलमध्ये होता. शेवटच्या क्षणी सारखं तुझं नाव घेत होता, पण तू घरात नव्हतास. वाट बघत होता तुझी. मी सुन्न अवस्थेत घरी परतलो. बायकोला सगळं सांगितलं. तिचेही डोळे विस्फारले गेले. ती फक्त एकच वाक्य बोलली, अहो तुम्हाला समजलं का? आज तुम्ही नेहमीसारखे पहाटे 4ला नाही तर रात्री 3 वाजताच बाहेर पडलात. रात्री 12 ते 3 ही भूतांची वेळ असते. त्या क्षणी मला काही सुचेनासं झालं. आजही त्या अंधाऱ्या जिन्याकडे पाहिलं की शरीर थरथरतं आणि मनात एकच विचार येतो, तो मला का भेटायला आला होता? तर मित्रांनो, आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्याच अशा एका थरारक कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.